मला दिलेला पुरस्कार मी माझ्या विचारावर प्रेम करणाऱ्यांना समर्पित करतो। तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा या विचाराने मी काम करतो, असं मनोगत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केलं। अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे त्यांना चिपळूण येथे मराठा समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक हॉल समोरील मैदानावर हा सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू समाज जिवंत आहे, त्यामुळे सर्वांनी हिंदू धर्मासाठी जगावे व एकत्र यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले। संस्कार, स्वाभिमान, धैर्य, एकात्मभाव, संघटन कौशल्य, संस्कृती जतन, गुरुभक्ती या विषयावर महाराजांनी आशीर्वादपर विचार मांडले। सर्वांनी एकत्र यावं, संघटित व्हावं आणि आपला समाज संघटित करावा या हेतुप्रित्यर्थ हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला 2 दिवस हा कार्यक्रम चालू आहे। आजच्या कार्यक्रमाचा हा शेवटचा दिवस आहे। आज इथे अनेक मान्यवरांना मराठा भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे। समाजासाठी असं कार्य करणारे जे लोक आहेत त्यांची दखल अखिल भारतीय मराठा समाज घेतो आणि कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारतो, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज या ठिकाणी आम्हाला मराठा समाजरत्न पुरस्कारानं पुनश्च गौरवण्यात आलेलं आहे। मी अत्यंत विनम्रपणे या पुरस्काराचा स्वीकार केलेला आहे आणि हा पुरस्कार जे माझ्या विचारावर प्रेम करतात, भारत देश आणि भारत देशाच्या बाहेर असणारे माझ्या विचारावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांना मी हा समर्पित करतोय। आमची शिकवण आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, आणि या शिकवणीतून आजवर या समाजानं अनेक प्रकारची कार्य केली। आज हिंदू धर्मामध्ये अत्यंत अवघड असणारं काम म्हणजे बॉडी डोनेट म्हणजे देहदान, मेल्यानंतर देहदान करणं हे अत्यंत दुर्मिळ आहे, परंतु समाजाचं प्रेम मला मिळालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही समाजाला आवाहन केलं की आपण मेल्यानंतर सुद्धा कीर्तिरूप जगलं पाहिजे, उरायचं नाही, जगलं पाहिजे। यासाठी आपण आपला देह जो आहे तो समर्पित करा। मला कुणी एकाने असं विचारलं नाही की महाराज तुम्ही हे वेगळ्या पद्धतीचं काय सांगताय, कारण आम्ही जे सांगितले त्याला शास्त्र आहे, त्याला आधार आहे। आपले दधीजी ऋषी जे होते, या दधीजी ऋषींनी वृत्रासुराचा वध करण्यासाठी आपलं शरीर अशाच प्रकारे दान दिलं होतं आणि आलेल्या आसमानी संकटातून समाजाची सुटका केली होती। तेव्हा आपण हा जो देहदान उपक्रम राबवतो, या उपक्रमातून समाजानं हा म्हणता आमच्या हाकेला ओ देऊ आतापर्यंत 81 देहदान झालेले आहेत। कुणी कधी विचारलं नाही की मेल्यानंतर देह समर्पित झाला, तो शासकीय महाविद्यालयामध्ये सुपूर्द केल्यानंतर आम्हाला बाकीचे जे अंत्येष्टीचे विधी असतात ते कसे करावे। आपल्या समाजाच्या माहितीसाठी म्हणून मी सांगेन की अशा वेळेला आपण पळस नावाचा जो वृक्ष आहे, त्या पळस नावाच्या वृक्षाचे बॉडी तयार करावी आणि ही बॉडी 3Dवर घेऊन आपण जसं स्मशानात जातो तसं जरूर जावं आणि त्याच्यावर ते सगळे संस्कार करावे। मग जीव खडा घेऊन आपण येऊन बाकीचे पुढचे विधी करतो, हे करावे, हे शास्त्रसंमत आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू हे 2 ग्रंथ आहेत। या 2 ग्रंथांमध्ये हिंदू धर्माबद्दल वेगवेगळ्या ज्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये असतात त्याबद्दलचं खंडन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे पुरावे दिलेले आहेत। तेव्हा आपण समाजानं हे औदार्य दाखवलं पाहिजे, कारण आपलं कामच आहे। मनुष्य हा 3 गोष्टीसाठी जन्माला येतो, एक म्हणजे आपल्यांसाठी जगा, दुसरं समाजासाठी जगा आणि तिसरी पायरी की जी वानप्रस्थानंतर जो संन्यास आश्रम असतो आपला धर्मामध्ये सांगितलेलं आहे, तर संन्यास आश्रमामध्ये तुम्ही स्वतःसाठी जगा। मी कोण, आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण, कोण में कोण समय आहे, हे समजून घेण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे। तर आपल्याला समाजासाठी जगलं पाहिजे, समाजासाठी कार्य केलं पाहिजे। आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण जो अभिमानानं मी हिंदू आहे म्हणून सांगतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये हिंदू शिल्लक राहिलेला आहोत।
जर शिवाजी महाराज हे शंभो शंकराचा अवतार आहेत ते आलेच नसते तर कदाचित आपल्याला वेगळंच जीवन जगावं लागलं असतं. तेव्हा ही खरी देण जी आहे ती आपल्या महाराजांची आहे. महाराजांबद्दल मी पुढे बोलणारच आहे. तेव्हा आपण सर्वांनी धर्मासाठी जगलं पाहिजे, आपल्या समाजासाठी जगलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी पण जगलं पाहिजे. आपण ज्यावेळेस स्वतःसाठी जगतो तो असतो प्रपंच. जन्माला आल्यानंतर आपल्याला परमार्थ हा केलाच पाहिजे. मला माहिती नाही मला वेळ किती आहे ते संक्षिप्त सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर समाजासाठी, कारण आमचे ज्येष्ठ व्याख्याते ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला त्यांचं आता व्याख्यान ऐकायचं, मलाही ऐकायचं आहे ते त्यांचं व्याख्यान. तर आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कुत्र्या मांजरासारखं जगू नका. जन्म आलिया एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी भार होय. यासाठी समाजासाठी जगा. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांसाठी जगत असता त्या आपोआपच तुम्ही मोठे होत असता. आम्ही समाजासाठी जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले. आज जो हा समाजरत्न पुरस्कार कशामुळे मिळाला आहे तर याच कार्यामुळे मिळाला आहे. ज्यावेळी तुम्ही चंदनाप्रमाणे झिजत असता त्यावेळी त्याचा सुगंध, त्याचा परिमळ किती झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी तो झाकला जात नाही. आपल्याला आठवत असेल 97-98 साली आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक भूत मानगोटीवर बसलं होतं आणि आम्हाला पिछाडलं होतं, आम्हाला छळायचा प्रयत्न चालला होता. पण मी त्यावेळी पण सांगत होतो, मला अतिशय अभिमान वाटतो की त्यावेळेला उल्हास शेठ घोसाळकर जे आहेत रत्नागिरी टाइम्सचे मालक, ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मी सांगितलं मी चालतोय तो मार्ग एकदम बिनचूक आहे आणि तो मी चालत राहणारच. मी काही वेगळं सांगत नव्हतो त्यावेळी सुद्धा आणि आज पण सांगत नाही. मी समाजाला हेच सांगितलं, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. या त्रिसूत्रीने जगा, तुम्हाला उत्तम प्रकारचं जगता येईल. तर ही जी सगळी देण आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. मी त्यांना माझं आराध्य समजतो, त्यांची आहे. महाराजांबद्दल सांगायचं झालं तर महाराज स्वदेश, महाराज जगले कशासाठी? आपल्या स्वदेशासाठी जगले, आपल्या स्वभाषेसाठी जगले. आपल्याला मराठी बोलायला लाज वाटते परंतु महाराजांनी जी राजकीय भाषा पारशी होती ती जाणून बुजून मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराजांनी केलं. म्हणून आज आपला मराठी माणूस अत्यंत स्वाभिमानानं जगतोय आणि आज मराठी जी जिवंत आहे ती केवळ आणि केवळ आपल्या आराध्यामुळे आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराजांना स्वधर्म महाराष्ट्र धर्माची जागृती केली, मोगलांचं मर्दन केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र धर्म हा एक वेगळा धर्म आहे, लक्षात घ्या, की जो परोपकारानं मंडित आहे. दीनदुखियांना मदत करणारा असा हा महाराष्ट्र धर्म. ज्या ज्या वेळेला दिल्लीला संकट येतं त्या त्या वेळेला ही सह्याद्रीच दिल्लीसाठी धावून जाते, हिमालयाला साथ घालते किंवा हिमालयाच्या मदतीसाठी धावते. तेव्हा महाराष्ट्राने माता भगिनींवर जो होणारा अत्याचार त्याला पायबंद घातला स्वसामर्थ्याने. महत्त्वाचा शब्द आहे बघा. चिमूटभर मावळे होते, चिमूटभर मावळे, परंतु इमानाला जगणारे, महाराजांवर प्रचंड प्रेम करणारे अशा चिमूटभर मावळ्यांना महाराजांच्या सैन्यामध्ये 12 बलुतेदार अनेक समाजाचे लोक होते. या सगळ्यांना घेऊन त्यांनी काय केलं, स्वसामर्थ्यानं इतर सत्ताधीशांवर वचक बसवला. महाराज घाबरले नव्हते, महाराज कधी भित्रे नव्हते. तेव्हा हिमालय असू दे त्याला टक्कर द्यायची म्हणजे द्यायची, अशा प्रकारचा एक शक्तिमान नेतृत्व. परंतु महाराजांनी प्रत्येक वेळी हत्तीसारखी टक्कर दिली नाही, हे लक्षात घ्या. महाराजांमध्ये अत्यंत समयसूचकता होती, प्रचंड प्रगल्भता होती, अतिशय योग्य प्रकारचं नियोजन होतं आणि तोच गुण मी महाराजांचा घेतलेला आहे. माझं 1.5 वर्ष अगोदर पुढच्या वर्षाचं कॅलेंडर तयार होतं आणि त्याच्यामध्ये 365 दिवसाची डायरी असते आणि त्या डायरीमध्ये आज कुठे, उद्या कुठे, परवा कुठे असं संपूर्ण नियोजन असतं.
महाराजांचा इतिहास अभ्यासल्यानंतर महाराज म्हणजे एक प्रेरणास्त्रोत आहे आणि या प्रेरणास्त्रोताचं आपण अध्ययन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि महाराज आपल्यामध्ये बिंबवले पाहिजे. तर आपली उत्तरोत्तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी जसे हजारो मावळ्यांनी स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलं आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालं, तसं जे आता आपल्याला दिलीप दादा जगतापांनी जे हाक मारलेले आहे, साथ घातलेले आहे, आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उचललेला आहे. मी धार्मिक असल्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु आरक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी संघटित होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांनी पारशी भाषेमध्ये जो राज्यकारभार चालायचा मगाशी सांगितलं आपल्याला, तो महाराजांनी मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराजांनी केलेलं आहे. महाराजांचा गनिमिक आवाज जो आहे तो प्रचंड आहे. जसं भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कैदेतून जसे त्याच्या हातावर तुरी देऊन निघून गेले, तसेच महाराज आग्र्यातून शितापीनं सुटले. काही वाचाळवीर त्यांना शिवाजी महाराज म्हणजे काय हे माहिती नाही, आपण फार मोठे कोणीतरी विद्वान आहोत असे लोक त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या त्या गनिमी काव्याला फॅड समजतात. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच आहे. मी त्यांचा निषेध करतो या प्रसंगी. आणि महाराज म्हणजे प्रत्यक्ष शिवाचा अवतार होता आणि त्यांना मा जगदंबा भवानी माता अत्यंत प्रसन्न होती. म्हणून एकाच वेळी त्यांनी आपल्या अंगावर किती शत्रू घेतले होते ते लक्षात घ्या. मुघल साम्राज्य, कुतुबशाही, आदिलशाही, युरोपियन वसाहत, कारण त्यावेळी इंग्रज पण भारतामध्ये आले होते. महाराजांची दूरदृष्टी किती होती ती पहा की त्याने आरमाराची निर्मिती केली. आपलं आरमार या समुद्र किनाऱ्याला असलं पाहिजे तरच आपल्याला स्वराज्यावर भक्कम नेतृत्व करता येईल. म्हणून महाराजांनी इकडे समुद्रामध्ये किल्ले बांधले. आम्ही लहानपणी म्हणायचो की जिंजिरा पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आता कसा शिरला. तर हे खरंच कौतुकास्पद ही गोष्ट आहे, गौरवास्पद गोष्ट आहे आपल्या समाजाला. आणि महाराजांचा बोध घेऊन आपण सर्वांनी पुढे गेलं पाहिजे, कारण एवढी संकट महाराजांवर आली. एकाच वेळेला 4-4 प्रकारची संकटं अंगावर घ्यायची आहे आणि चिमूडभर मावळ्यांना घेऊन महाराजांनी सगळ्यांना आपल्या मांडीखाली दाबून टाकलं. महाराजांचे जे संस्कार होते हे अत्यंत आजच्या कुठल्याही राजकर्त्याकडे नाहीत, यापूर्वी झालेलं कुठल्याही राजकर्त्यांकडे नाहीत. ज्यावेळी कल्याणच्या सुभेदारांची सून महाराजांजवळ सामोरे उभी करण्यात आली आणि त्यांना भेट म्हणून देण्यात आली, तेव्हा महाराजांचे उद्गार आहेत, अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो. अशा प्रकारचे अत्यंत खानदानी संस्कार असणारे महाराज सुरत ज्यावेळी लुटली त्यावेळेला एक युरोपियन स्त्री महाराजांच्या समोर उभी राहिली. त्या आदिवासी मुलांचं अनाथालय होतं, आश्रम होता आणि महाराजांना परिस्थिती सांगितली. महाराजांनी सुरत लुटली, परंतु ते जे आश्रमशाळा होती ती अजिबात लुटली गेली नाही, तर तिथे आपले सैनिक त्याच्या संरक्षणासाठी उभे करण्यात आले. इतके आदर्श संस्कार असणारे महाराज, स्वाभिमान किती की एवढा भारत देशाचा बुलंद आवाज किंवा सम्राट म्हणूया पाहिजे तर जसं आता अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष असतो त्याला सम्राट समजलं जातं, तसा दिल्लेश्वर जो औरंगजेब होता त्या औरंगजेबाच्या दरबारात गेले. का गेले आपल्याला व्याख्यात्यांकडून पूर्वी ऐकलं, आजही कदाचित ऐकायला मिळेल, परंतु महाराज झुकले नाही, हे वैशिष्ट्य आहे. हा स्वाभिमान आपल्याकडे असला पाहिजे. मराठा या शब्दातच जो मरेपर्यंत कधी हटत नाही तोच मराठा, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर एवढा प्रचंड शरीरयष्टीचा तो औरंगजेब होता. त्या औरंगजेबाला महाराजांनी भीकही घातली नाही, झुकलेही नाही, एकाच मता. ती आता पण दिसली आपल्याला. मदारी मेहता, त्यानंतर दौलत खान, गुप्तचर विभागाचा सल्लागार मौलाना हैदर अली हा महाराजांचा गुप्तचर विभागाचा सल्लागार होता. महाराजांचं गुप्तचर खातं जे आहे ते आज
इस्रायलचं जशी मोसाद संघटना आहे तशा त्या लेवलचं, त्या तोडीचं, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त तोडीचं महाराजांचं हे गुप्तचर विभाग जो होता तो काम करत होता. 18 पगड जातीचे शिलेदार यांना घेऊन महाराजांनी संस्कृतीचं जतन केलं. हिंदू संस्कृती जिवंत राहण्यासाठी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. महाराजांच्या बाबतीमध्ये एक वाक्यामध्ये बोलायचं झालं तर संयम, समयसूचकता, प्रचंड प्रगल्भता, प्रचंड मुत्सद्देगिरी, चाणाक्ष आणि चतुराई हे गुण घेऊन आमचा राजा जन्माला आला. म्हणून आज आपण स्वाभिमानानं हिंदू म्हणून जगतोय. त्यांच्या चरणी मी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. श्री गुरुदेव. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.